तर तिकडे विधान परिषदेच्या 33% जागा अद्याप रिकाम्याच आहेत। विधान परिषदेचे एकूण संख्याबळ 78 आहे आणि त्यातल्या 26 जागा या रिक्त असल्याचं समोर आलंय। रिक्त जागा भरण्यासाठी महायुतीकडून अद्याप हालचाल झालेली नाही। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 जणांची नियुक्ती झाली आहे, तर 5 आमदारांची नियुक्तीही बाकी आहे। भविष्यात या 5 जागा भरताना भाजपला 3 आणि इतर 2 मित्र पक्षांना प्रत्येकी 1 अशा जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर विधान परिषदेच्या 33% जागा या अद्याप रिकाम्याच आहेत। विधान परिषदेचं एकूण संख्याबळ हे 78 आहे, मात्र त्यातल्या 26 जागा या रिक्त असल्याचं समोर आलंय आणि या रिक्त जागा भरण्यासाठी महायुतीकडून अद्याप हालचाल झालेली नाही। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, विधान परिषदेच्या 33 जागा या अद्याप सुद्धा रिकाम्याच आहेत, कारण काय याचं? दीपाली, जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार विधान परिषदेच्या अद्याप 33% जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत। आपल्याला माहिती आहे की जवळपास 3-3.5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे विधान परिषदेचे सदस्य निवडून दिले जातात ते अद्याप प्रलंबित आहे आणि त्याचसोबत राज्यपाल नियुक्त ज्या 5 जागा आहेत त्या देखील अद्याप नियुक्त करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण आकडेवारी बघितली तर अद्याप आपल्याला पाहायला मिळतं की 33% ज्या विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या जवळपास रिक्तच असलेल्या पाहायला मिळतात। देवेंद्र, भविष्यात या जागांचं वाटप कसं होऊ शकतं? राज्यपाल नियुक्त ज्या 5 जागा आहेत त्या स्वाभाविक आहे सत्ताधारी आणि महायुती ते त्यांच्या कोट्यातून नियुक्त करतात। मात्र अद्याप तरी त्या संदर्भात कुठल्याही हालचाली ज्या होताना दिसून येत नाहीत आणि जसं मी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर पार पडल्या तर त्यानंतरच ज्या 16 जवळपास जागा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून विधान परिषदेवर पाठवण्याच्या, तर त्या संदर्भातील निवडणूक प्रक्रिया पार पडेल। धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।